आणि आता बातमी आहे वक्फ बोर्डासंदर्भात, कारण वक्फ बोर्डाच्या जमिनींचं आता जिओ मॅपिंग होणार आहे। सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे। अल्पसंख्याक विभागाचा महत्त्वपूर्ण हा निर्णय समोर आलाय। वक्फ बोर्डाच्या जमिनींचं जिओ मॅपिंग होणार आहे। जिओ मॅपिंगमुळे राज्यात वक्फच्या किती मालमत्ता आहेत, त्यावर किती अतिक्रमण केले गेली आहेत याची अचूक आणि अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे। जिओ मॅपिंगमुळे अतिक्रमणावर टाच येणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघतो वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील मालमत्ता तसेच जमिनीची जिओ मॅपिंग होणार आहे। तज्ञ संस्थांच्या मदतीच्या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि आपण बघतो जिओ मॅपिंगमुळे राज्यात वक्फच्या किती मालमत्ता आहेत, त्यावर किती अतिक्रमण आहे याची अचूक अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे। आणि आपण बघतो जिओ मॅपिंग मुळे अतिक्रमणावर टाच येणार आहे आणि आपण बघतो अल्पसंख्याक विभागाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। राज्यात वक्फच्या 23,566 मालमत्ता असून त्याचे क्षेत्र 37,330 हेक्टर इतके आहेत। तर आपण अल्पसंख्याक विभागाच्या आकडेनुसार बघितलं तर वक्फ मालमत्तेची संख्या अंदाजे 27,000 हेक्टर इतकी असून त्याचे क्षेत्र 40,468 हेक्टर इतके आहे। त्यामुळे आपण बघितलं वक्फ मंडळाच्या अखत्यारीतील मालमत्ता आणि तसेच जमिनीचे जिओ मॅपिंग हे होणार आहे आणि आपण बघितलं सर्वेक्षण लवकरच आता सुरुवात होणार आहे तज्ञांच्या मार्फत आणि यामुळे आता किती अतिक्रमण झालेलं आहे आणि त्याची अचूक माहिती ही आता उपलब्ध होणार आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।